कुठलाही सण असो, समारंभ असो, शुभकार्य असो, गोड पदार्थांना विशेष महत्त्व असतं. त्यातही जर काजू कतली असेल तर मग काही विषयच नको. पण हीच काजू कतली घरी कशी बनवायची, ती परफेक्ट कशी असते, म्हणजे तिचं बॅटर कसं असलं पाहिजे किंवा डो असला पाहिजे, ती चिकट होणे म्हणून काय केलं पाहिजे, किंवा कुठल्या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या वापरल्या तर घरच्या घरी अगदी स्वस्तामध्ये परफेक्ट काजू कतली तुम्ही बनवू शकता. हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त अशा काजू कतलीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज काजू कतली बनवण्यासाठी इथे पाव किलो काजू आपण घेणार आहे. तर इथे मी पाव किलो काजूचं पॅकेट तुम्हाला दाखवते, वजन करून दाखवते, तसंच कपाने सुद्धा मोजून दाखवते आहे. पण काजू हे आकाराने मोठे असतात आणि कपात घेतले तर त्याचा व्हॉल्यूम जास्त असतो, त्याच्यामुळे कपाचं प्रमाण हे थोडं मागे पुढे होऊ शकतं. तीच तुम्ही काजूची पावडर बनवून जर मोजली त्यामध्ये सुद्धा ते डिफरन्स येऊ शकतो. काजू हे वजन करून घ्यावे तर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो काजू घेतलेले आहे आणि साधारणतः हे 2 कप काजू भरलेले आहेत, म्हणजे 200 ml चा 1 कप ह्या मापाने हे काजू भरलेले आहेत. तीच आता आपण पावडर केली ना तर ह्याचं माप वेगळं होणार आहे. पावसाळा चालू आहे तर काजू कधी कधी मऊ पडलेले असतात, मग अशा वेळेत ते डायरेक्ट जर आपण मिक्सरमध्ये बारीक केले तर ते ऑइल सोडतात. मग तसं होऊ नये ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे काजू आपल्याला 4 ते 5 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. पिशवीत बांधायचे आहेत किंवा पॅकेट पिशवी फ्रीझरमध्ये ठेवायची. ते छानपैकी कडक होतात आणि त्यानंतर ते थोडे थोडे करून मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची आहे. आता माझ्या मिक्सरमध्ये अगदी बारीक पावडर तयार होते. इथे ही पावडर चाळून घेण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला मी जस्ट स्टेप दाखवते आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काजू सगळे ॲट अ टाईम बारीक करायचे नाही, थोडे थोडे करून ते बारीक करायचे आहे आणि पल्स मोडवरती मिक्सर चालू बंद करूनच ते बारीक करायचे आहेत. याचं कारण म्हणजे जर लगातार आपण मिक्सर चालू ठेवला तर तो गरम होतो, त्या भांडं गरम होतं आणि त्यामुळे काजू तेल सोडू शकतात. याची बारीक पावडर बनवायची आहे आणि ती सुट्टी पावडर पाहिजे आहे. आता इथे सर्व काजूची मी पावडर बनवून घेतली आहे आणि ती छान एका चाळणीने चाळून घेतलेली आहे. वरती जर काही काजूचे तुकडे उरले तर ते पुन्हा बारीक करायचे आणि पुन्हा चाळून घ्यायचे आहे. आता हे थोडं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर काजू कतलीची अजून पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे साखरेचा पाक. आता तो परफेक्ट कसा बनवायचा किंवा त्याचं माप काय आहे, तर आता एका कढईमध्ये 150 ml पाणी आणि 100 ml साखर. आता तुम्ही म्हणाल साखर कधी ml मध्ये मोजतात का, पण इथे मी कपाने मोजून दाखवलेलं आहे. काजू मी वजनाने घेतलेले आहे आणि साखर आणि पाणी हे मी 200 ml च्या कपाने मोजून दाखवलेले आहे. तर 150 ml पाणी घ्यायचं आहे आणि 100 ml म्हणजे अर्धा कप भरेल एवढी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता साखरेचा आणि पाण्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती साखर वितळून घ्यायची आहे आणि साखर एकदा वितळली की गॅसची आच कमी करायची आहे आणि आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे. महत्त्वाचं, कच्चा जर पाक राहिला तर काजू कतली ही सॉफ्ट होणार आहे, ती लवकर खराब होते आणि काजू कतलीच्या मग चांगल्या वड्या पडत नाही आणि ती दाताला अगदी मग चिकटते. दुसरी गोष्ट, इथे पाक जर खूपच 2 तारी वगैरे झाला तर मग काजू कतली एकदम कडक होते आणि नंतर तिच्या अगदी क्रम पडतात. त्यामुळे असं करायचं नाही. परफेक्ट आपल्याला फक्त 1 तार आणि ती पण थोडीशी घट्ट तार येईल ना एवढा घट्ट पाक बनवायचा आहे, गोळीबंद पाक बनवायचा नाही आहे. साखर इथे वितळलेली आहे. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि आपल्याला मध्ये मध्ये चेक करत हा पाक बनवायचा आहे. पाकाचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे. पाक जर डार्क कलरचा झाला तर मग काजू कतली पण डार्क कलरची होईल. आता साखर वितळल्यानंतर पाक स्वच्छ करायचा आहे. तो कसा करायचा, तर याच्यामध्ये 1/4 टीस्पून दूध घातलेलं आहे, साधं दूध घातलेलं आहे आणि आता पाक उकळायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वरती चांगला फेस आलेला आहे आणि सगळा कचरा किंवा डार्क कलरचं एक प्रकारची ते छोटीशी मळी काही राहिलेली असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे. आता तुम्ही बघू शकताय पाक चांगला स्वच्छ झालेला आहे आणि इथे आता पाक घट्टसुद्धा होत चाललेला आहे. तर आता मी तुम्हाला हा पाक चेक करून दाखवते आहे की आपल्याला 1 तार आलेली आहे की नाही. आणि बघा आता पाक 1 तारी तर तयार झाला आहे, पण ही तार लवकर तुटते म्हणून अजून साधारणतः 1 ते 2 मिनटं आपण पाक शिजवायचा आहे. तर हे बघा इथे आता पाक चांगला तयार झालेला आहे.
गॅसची फ्लेम महत्त्वाचं म्हणजे बंद करायची आहे। बघू शकताय पाकाला उकळी येत नाही आहे आणि त्यानंतर आता ही काजूची पावडर याच्यामध्ये घालायची आहे। गॅस अजिबात चालू करायचा नाही। आता सगळी पावडर घालून झाली की आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करायची आहे। तर तुम्हाला इथे वाटेल की काजूची पावडर जास्त दिसते आणि पाक खूप कमी दिसतोय, पण नाही, हे प्रमाण अगदी बरोबर होणार आहे। तर हे बघा छानपैकी असे काजूची पावडर याच्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता हे मिश्रण पातळ होणार आहे। आता इथे मिश्रण जरी पातळ झालं तर याचा अर्थ आपल्या इथे चुकत आहे किंवा काजू कतली नंतर चिकट होईल, पातळ होईल असं अजिबात नाही आहे। उलट जर मिश्रण हे असं पातळ झालं, चिकट झालं तरच आपली काजू कतली ही नंतर परफेक्ट होणार आहे। तेव्हा इथे हे मिश्रण अशाच कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे। आता हे चांगलं मिक्स केलं गेलेलं आहे, तेव्हा आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे। आता याच्यामध्ये घातलं आहे 1 टेबलस्पून साजूक तूप। तूप थोडं तुम्ही कमी सुद्धा घालू शकता। त्यानंतर आता हे परत आपल्याला मंद आचेवरती शिजवायचं आहे, म्हणजे हे जरा घट्ट होईल। इथे मी जाड स्टीलची कढई वापरलेली आहे, तुम्ही नॉनस्टिक पॅनचा सुद्धा वापर करू शकता। इथं बघू शकताय हळूहळू हे मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे, पण अजून हे वड्या बनवण्यासाठी तयार झालेलं नाही आहे, तेव्हा अजून शिजवायचं आहे। साधारणतः 5 मिनिटं तरी तुम्हाला एवढ्या प्रमाणासाठी लागणार आहेत। तर हे बघा, जेव्हा हे मिश्रण असं कढईला चिकटतं, म्हणजे कढईला जेव्हा आपण ते साईडला करतो तेव्हा बुडबुडे आल्यासारखे वाटतात ना, त्यावेळेस आपल्याला आता समजायचं की हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे। आणि बघू शकताय इथं हा गोळा जरा जमायला लागलेला आहे। अगदीच आपल्याला हे घट्ट बनवायचं नाही आहे। एक लक्षात ठेवा, ही सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे की एकदमच जर घट्ट बनवलं इथे तर नंतर ते जेव्हा आपण थंड करू तेव्हा मग ते जास्त कडक होईल। आता इथं तुम्ही बघू शकताय हे रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर झालेलं आहे। इकोबेक पेपरवरती मी हे काढून घेतलेलं आहे। या पेपरला बटर बिटर काही तूप लावायची अजिबात गरज नसते, त्याला हे बॅटर कुठेही चिकटणार नाही। सुरुवातीला जरी हे चिकटलं तरी जसजसं आपण ते छान मळत जाऊ तसतसं हे तूप सोडत जाईल आणि इकोबेक पेपरला हे चिकटणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं हे बॅटर इकोबेक पेपरच्या सहाय्याने एकजीव करायचं आहे आणि चिकन मळून घ्यायचं आहे। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की बॅटरला शायनिंग येत जाते आणि ते अगदी छान लोण्यासारखा गोळा याचा तयार होत जातोय। तर हे बघा, साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, मग अगदी सॉफ्ट लोण्यासारखा गोळा इथे तयार होतो। आता हे मिश्रण खूप गरम आहे, तेव्हाच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे। तर इथे तुम्हाला जस्ट मी चटणीच्या सहाय्याने दाखवते। आता हे कुठेही चिकटत नाही आहे आणि त्याच्यातलं तेल, त्याच्यातलं तूपसुद्धा हे सुटत चाललेलं आहे, म्हणजे बॅटर इथे परफेक्ट झालेलं आहे। आता हे आपल्याला छान फ्लॅट करून घ्यायचं आहे। तर याच्यावरती अजून एक इकोबेक पेपरचा तुकडा मी ठेवणार आहे आणि याची आपल्याला साधारणतः अर्धा सेंटीमीटर जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे। आता हे मिश्रण खूप छान सॉफ्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्या पोळी लाटताना कुठेही हे तुटणार नाही आहे, साईडच्या कडा चिरणार नाही आहेत। त्यामुळे जेव्हा तुम्ही हे मिश्रण पातळ असतं तेव्हाच गॅसच्या खाली काढायचं आहे, तेव्हाच ते कढईतून बाहेर काढायचं आहे। गॅसवरती जर जास्त शिजवलं तर इकडं हे ड्राय होणार आहे आणि थंड झाल्यानंतर तर मग त्या वड्या जास्त कडक होतील। तर हे बघा, छान अशी अर्धा सेंटीमीटर जाडीमध्ये पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला हे थंड करायचं आहे। आता हे तुम्ही एकदम पूर्ण थंड केल्यानंतर सुद्धा वड्या पाडू शकता किंवा जरा मध्यम थंड झालं की मग याचे कट करून ठेवायचं। तर हे बघा, इथे मी 10 मिनिटासाठी हे असंच ठेवलं होतं। तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवायचं नाही आहे, रूम टेम्परेचरला सेट करायचं आहे। आणि त्यानंतर वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकताय वरतून सिल्वर पेपर लावला आहे, पण त्याची क्लिप मिस झालेली आहे। पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि बघा तुम्ही मस्तपैकी वडी ही तुटते आहे, कुठेही चिकटत नाही आहे। तेव्हा फ्रेंड्स, आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।